प्रवीण दरेकरजी, तुम्ही भाजप पक्ष म्हणून आणि तुम्ही एक नेते म्हणून जे आधी मनसेमध्ये होतात आता भाजपमध्ये आहात, कशा प्रकारे पाहताय या भेटीकडे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही भेट दोन कुटुंबातल्या भावांची भेट असेल, ते एकत्रित येत असतील, मला त्या ठिकाणी आनंद आहे. 15-20 वर्षांनी का होईना दोन भाऊ दोन कुटुंब एकत्रित येत आहेत. महाराष्ट्राला त्याचा आनंद होईल, समाधान होईल. दोन राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाचे नेते म्हणून एकत्र येत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करता येईल. कारण त्या ठिकाणी जेव्हा राज ठाकरे साहेबांना देण्याची गरज होती साथ, तेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी काय केलं महाराष्ट्रानं पाहिले, परंतु तो त्यांचा विषय आहे. आता ते दोघे एकत्र येण्याने काय मोठा परिणाम होणार आहे का? तर भाजप किंवा महायुतीवर फार मोठा परिणाम होईल असं अजिबात वाटत नाही. याचं कारण मराठी मतदार फक्त त्यांनाच मतदान करतो का? तर अजिबात नाही. तो भाजपला करतो, शिंदे सेनेला करतो, इतर पक्ष अगदी एमआयएमला पण करतो आणि सपाला पण करतो. जेव्हा मराठी माणूस 100% त्यांनाच मतदान करतो, हा जर कोणाचा भ्रम असेल तर चुकीचा आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर मुंबईकरांनी दाखवून दिलंय, सर्वाधिक मोठं पाठबळ भाजपला दिलंय, त्यानंतर शिंदे साहेबांना दिलंय आणि महायुतीच्या मागे मुंबईकर उभे राहिलेत आणि म्हणून ते आमदार मॅक्झिमम महायुतीचे आलेत. त्याच्यामुळे मराठी माणूस मुंबईकर जर महायुतीच्या मागे नसता तरी यशही मिळालं नसतं. ही वस्तुस्थिती आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि मुंबईकर हा त्या ठिकाणी इमोशनल मतदान करत नाही. बाळासाहेब होते तेव्हा इमोशनल मतदान होतं, बाळासाहेबांच्या विचाराचा एक मतदार होता, तो शिंदे साहेबांकडे आला. त्यामुळे भाजप पहिली शिवसेनेबरोबर होती म्हणून 25 वर्ष काढली आणि विकास जो आज मुंबईत दिसतोय तो देवेंद्रजी एकनाथरावजींच्या नेतृत्वाखाली दिसतोय. नगर विकास खातं शिंदेकडे आहे. आज देवेंद्रजी स्वतः जातीनं लक्ष घालतायत. आज कोस्टल रोड, अटल सेतू, मोनो, मेट्रो, जे काही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये आमूलाग्र बदल होतोय आणि मुंबई आज विकसित होताना आपल्या डोळ्याने दिसते आणि ती होणार आहे. आणि मग हा विश्वास मुंबईकरांच्या मनात असताना या ठिकाणी दुसरा काय विचार करतील असं मला अजिबात वाटत नाही. 10-12 मतदारसंघामध्ये 500-1000 मतांचा फरक निश्चितच इकडे तिकडे होईल, परंतु उद्या ते एकत्र आल्यावर महाविकास आघाडीचे काय होणार? उद्धवजी राहणार का, जाणार का, त्यातून बाहेर पडणार का? राज ठाकरे साहेब आल्यानं महाविकास आघाडीतल्या मतांवर काय होणार? या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर भारतीय जनता पार्टी किंवा आपल्या महायुतीला काही विशेष परिणाम होईल असं अजिबात वाटत नाही. पण प्रवीण भाऊ, मनसेचे नेते असतील, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असतील, ते ठाकरे ब्रँड या एका शब्दाखाली ठामपणे सांगतायत की आम्ही सत्तेत येऊ जर दोन्ही नेते एकत्र आले तर. ठाकरे ब्रँड दिसतो तुम्हाला? त्याने ठामपणे सांगण्यावर माझं ऑब्जेक्शन असं काही कारण नाहीये. तो त्यांचा आत्मविश्वास आहे. बरं, त्या ठाम सांगायला काय जीएसटी लागत नाहीये आणि प्रत्येक नेत्याने ठाम असलंच पाहिजे ना, आपण जिंकू, तसा त्यांचा तो आत्मविश्वास आहे. जसं आम्हाला वाटतं की अजिबात परिणाम होणार नाही. आणि ब्रँड बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते. आता ठाकरे ब्रँड आपण एका पटपटीच्या छोट्या निवडणुकीत काय झालं बघितलं ना, ब्रँडचं काय झालं ते. त्यामुळे शीतावरून भाताची परीक्षा होते. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही ठाकरे ब्रँड नाहीत असं म्हणताय तुम्ही? तर तुम्ही म्हणताय, तुम्ही प्रश्न असा विचारू नका, मी असं काहीच म्हणलो नाही. परंतु ब्रँड म्हणून करतायत, त्याचं काय झालं मी सांगितलं. ते त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत, त्याच्यात मला काही कमीपणा वाटत नाही. परंतु जनता मतदान करत असताना असं ब्रँड वगैरे बघून मतदान करत नाही. काम करणारा नेता कोण आहे, आपल्यासाठी कोण दिवस रात्र रस्त्यावर असतं, काम करतं, केवळ बोलून त्या ठिकाणी गप्प बसणारे कोण आहेत, त्यामुळे सगळ्याचा विचार होतो ना. बरं, धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुम्ही पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केली त्यासाठी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक पार पडते. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक मागच्या अर्ध्या तासाहून जास्त वेळ, जवळपास पाऊण तास झाला असेल, इतक्या वेळापासून ही बैठक पार पडते. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे दसरा मेळाव्याचं, अशी माहिती समोर येते. राज ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारले किंवा नाही या संदर्भात अजून कोणतेही तपशील समोर आलेले नाहीयेत. मात्र जर हे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारलं तर दसऱ्याला ठाकरेंचं सीमोल्लंघन होणार एवढं नक्की.
पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रेयस यांच्याशी बोलूया. श्रेयस, आता या बैठकीकडे बघताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं नेते आहेतच, दोघं बंधू आहेतच, मात्र त्यांच्या सोबत कोण आहे तर संजय राऊत, अनिल परब आणि कदाचित बाळा नांदगावकर हे तिघं नेते मुंबईची जाण असलेले, मुंबईमध्ये काम केलेले, मुंबई माहीत असलेले नेते आहेत. यावरून हे स्पष्ट होतंय का की ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा फोकस हा पूर्णपणे मुंबईवर आहे? अर्थात, आणि तोच फोकस आहे. म्हणजे महापालिका निवडणुका आणि मुंबई हाच खऱ्या अर्थानं फोकसमध्ये आहे. आपण बघू शकतो तर अनिल परब आहेत, संजय राऊत आहेत जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आले आहेत, आणि त्यासोबतच मनसेकडून बाळा नांदगावकर आहेत असं कळलेलं राज ठाकरेंसोबत. मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर मुंबईसाठीच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र आजच्या घटकेला आपण बघितलं गेलं तर वातावरण निर्मिती झाली आहे का, तर हो झालेली आहे. ह्याच्या अगोदरच्या गोष्टी बघितलं गेलं तर जे बेस्टची निवडणुका होत्या जेव्हा ठाकरे फॅक्टर एकत्र लढणार असं म्हणत होते, मात्र त्यांना काय मिळालं तर काहीच मिळालं नाही, कुठलीही सीट ते जिंकू शकले नाहीत. मात्र आपण हे सगळे या सगळ्या गोष्टी बघितल्या तर क्रोनॉलॉजी जर आपण ऑर्डर बघितली गेली तर जसं प्रवीण दरेकर म्हणतात की एक काळ होता जेव्हा ठाकरे फॅक्टर हा चालायचा, ठाकरे फॅक्टरवर खऱ्या अर्थानं मतदान केलं जायचं. त्या मतदानावर जर हे दोघं एकत्र असेल, त्या मतदानाची वातावरण निर्मिती हे दोघं आतापर्यंत करतायत का? कारण कुठल्याच युतीच्या घोषणा या दोनही ठाकरे बंधूंनी कधीही केल्या नाहीत. आम्ही एकत्र, जसं आपण बघू शकतो तर जो विजय मेळावा होता त्याच्या उद्धव ठाकरेंचं भाषण होतं की आता आम्ही एकत्र आलोय तर एकत्र राहण्यासाठी आलोय. मात्र त्यावेळी कुठेही राज ठाकरेंनी हे भाष्य केलं नाही. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी एकत्र राहण्यासाठी आलोय त्याची चाचपणी, त्याची मतदानामध्ये ती फॅक्टर कसं काय बदलू शकेल ह्याची तपासणी हे सगळे नेते मंडळी करतायत का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष विक्रांत लागलेलं आहे. आपण एक गोष्ट अजून एक पाहिली पाहिजे. एकंदर पाहायला गेलं तर महापालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे का, तर अजूनपर्यंत झालेली नाही. कुठे ना कुठे या गोष्टीसाठी हे दोघं वाट बघतायत का? पण या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरीही दोन नेते मंडळी एकत्र जेव्हा भेटतायत तेव्हा कुठे ना कुठे ही राजकीय भेटू दे, भाऊ म्हणून भेटू दे, ही वैयक्तिक भेट असू दे, ह्या सगळ्या भेटी जरी पाहिल्या तरी फॅक्टर काय निर्माण होतो, तो ठाकरे फॅक्टर निर्माण होतो. आणि ठाकरे फॅक्टर जेव्हा निर्माण होतो तेव्हा ती ठाकरे फॅक्टरची वातावरण निर्मिती जी असते ती वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि ती आता त्या टिपेला पोचली. जेव्हा दसऱ्या मेळाव्याला जर ही दोघं एकत्र आली तर ती टिपेची वातावरण निर्मिती असेल हेच आपल्याला म्हणावं लागेल. दसरा मेळावा हा किती महत्त्वाचा आहे शिवसैनिकांसाठी हे सगळ्यांना माहिती आहे. जो शिवसैनिक खऱ्या अर्थानं विजय मेळाव्याला दोन ठाकरे बंधूंना आपण कधी एकत्र बघू शकतो या वाटेमध्ये होता, त्यांनी दोन बघितले. पण दसऱ्या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं त्याच मंचावर, ज्या मंचावर उद्धव ठाकरेंचं असणं येणं हे सगळ्यात मोठी गोष्ट ही राजकारणासाठी असेल. आणि ती गोष्ट आता इकडे चर्चा त्या गोष्टीची होते का, ही खरे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपण बघू शकतो तर 40-45 मिनिटं आता या भेटीमागे झाली आहेत. आपण पुन्हा एकदा बघू शकतो शिवतीर्थाबाहेर आपण आहोत. शिवतीर्थाचं हेच ते गेट आहे ज्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत यांना घेऊन आलेत. आणि त्या इकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नांदगावकरच्या सोबत खऱ्या अर्थानं आत या बैठकीला आहेत. आपण बघू शकतो पोलिसांचा मोठा फोर्स पडला जो खऱ्या अर्थानं सिक्युरिटी मेजर्स मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी असतात तीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरची सिक्युरिटी आहे. तेवढीच सिक्युरिटी मात्र उद्धव ठाकरे यांचा कॉन्वॉय जो आहे तो आता आत गेलेला आहे. कुठल्याही क्षणी उद्धव ठाकरे बैठकीनंतर बाहेर येऊ शकतात. ते संवाद साधतील की नाही विक्रांत हे आपल्याला माहिती नाही. मात्र त्यांच्यासोबत जी नेते मंडळी गेली आहेत ते म्हणजे अनिल परब असेल, संजय राऊत असतील, ती नेते मंडळी काय बोलतात बाहेरून त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेल्या, जर निमंत्रण ॲक्सेप्ट केलं, जर निमंत्रण खऱ्या अर्थानं कबूल राज ठाकरेंनी केलं तर शिवाजी पार्कवर भूतो न भविष्यतो ही भव्य सभा पाहण्याचं सगळ्या लोकांना. हेमंत गोडसेंची एक प्रतिक्रिया समोर आली या सगळ्या संदर्भात, ती प्रतिक्रिया आपण ऐकूया. पुन्हा येतो तुमच्याकडे. मला असं वाटतं का या संदर्भामध्ये महायुतीच्या सर्वच नेत्यांनी सांगितलेलं आहे का दोघं भाऊ जर एकत्र येत असतील तर सर्व महाराष्ट्राला आनंद आहे. परंतु या संदर्भामध्ये कोण शेवटी जनतेला विकास कामं आणि त्यांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवणारं नेतृत्व हवं असतं. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्या संदर्भामध्ये निश्चित मला असं वाटतं का विचारपूर्वक मतदान करून निवडून देतील ज्याला. असं आहे, दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. आता आज भेटत नाही, ते रोज लग्नात भेटतात. मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेट जाऊन राहतात. त्यांनी काही असं आता ते काय भेटतात ते त्याला विचारलं पाहिजे ना. महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे. आपण बघतोय सध्याची ही अत्यंत महत्त्वाची बातमी. ठाकरे बंधू पुन्हा एकदा भेटलेले आहेत आणि आता युती या सगळ्या दरम्यान होतीये का,
त्याबाबतची कुठली घोषणा होतीये का हे पाहणं महत्वाचं आहे. सध्या शिवतीर्थावर ही भेट ठाकरे बंधूंची झालेली आहे. ही दृश्य सध्या आपण बघतोय. 5 जुलैला जो विजय मेळावा झाला मराठीच्या मुद्द्यावर, दोघा भाऊ एकत्र आल्याचं आपण बघितलं, त्याची दृश्य. दुसरीकडे 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मातोश्रीवर राज ठाकरे आले, उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या, पुन्हा एकदा बंधूंची भेट झाली. आणि तिसरी दृश्य 27 ऑगस्ट रोजीची आहेत. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं होतं राज ठाकरेंच्या घरी आणि तेव्हा उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांची भेट झाली असं यावेळेला म्हणता येईल. आणि आत्ताच्या क्षणाला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. साधारणपणे आता तासभर उलटून गेलेला आहे, दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंची युती झाली तर नेमकी कुठली समीकरणं बघायला मिळू शकतात, काय फायदे तोटे असू शकतात, बघूयात त्या संदर्भातले तपशील. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तर दोघांचीही ताकद वाढेल. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे. नाशिकमध्ये अस्तित्वासाठी मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीची गरज आहे. पुण्यामध्ये मनसे ठाकरे सेना एकत्रित आली तर सुद्धा ताकद वाढणार आहे. संभाजीनगर आणि अन्य मनपात सुद्धा एकत्र लढतील अशी शक्यता आहे. शहरी पट्ट्यामध्ये ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची अधिक शक्यता आहे.